परिषदेच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी 10 वाजता थंड होणार आहेत. आंबेगाव तालुक्यामध्ये 5 जिल्हा परिषदेचे गट आहेत, 10 पंचायत समितीचे गण आहेत. घोडेगाव गट हा गट शिवाजी आढळराव यांना मानणार आहे. वळसे पाटलांचं इथं वर्चस्व आहे. इथं शिवसेना सुद्धा हा गट आम्ही जिंकणार अशा प्रकारचे दावा करते. या ठिकाणी सुवर्णा दरेकर आणि मंगलताई हुले असा सामना होतोय. नेमकी मतदारांचं काय भूमिका राहील, कार्यकर्त्यांचा काय रोल आहे, खरोखरच शिवसेनेची इथं प्राबल्य वाढतंय का राष्ट्रवादी काँग्रेस हा गट जिंकेल. आणि सातगाव पठारावर जे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यावरनं थोडंसं तुतुंबिमी चालू आहे. म्हणजे आमच्यामुळे झालं असं म्हटलं जाते. आपल्यासोबत तुकारामजी काळे आहेत. काळे साहेब नमस्कार. नमस्कार. आता घोडेगाव गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते आम्हीच गड जिंकणार, शिवसेना म्हणते आम्हीच गड जिंकणार. काय वस्तुस्थिती काय? जो हा घोडेगाव गट आहे हा पहिल्यापासून आत्तापर्यंत आदरणीय शिवाजीदादांना मानणारा गट आहे. हा गट आहे जिल्हा परिषद. शिवाजीदादा म्हणतील तोच उमेदवार इथे निवडून आलेला आहे. आणि आत्ता निश्चितच हा गट राष्ट्रवादीला सोपा का आहे? आदरणीय तालुक्याचे नामदार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब व शिवाजीदादा हे एकत्र आल्यामुळे आम्हा जे काही तरुण आहेत शिवाजीदादांबरोबर आम्ही आहोत. त्यामुळे हा गट निश्चितच राष्ट्रवादीला अत्यंत सोपा आहे. ह्या गटात ज्या तिन्ही जागा आहेत ह्या चांगल्या मताने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. आता शिवाजीराव आढळराव यांना मानणारा इथला मतदार आहे, तेव्हा शिवाजी आढळराव शिवसेनेमध्ये होते. हा त्यांच्याबरोबर काही शिवसैनिक, आम्ही असणारे शिवसैनिक दादांबरोबर प्रवेश केलेला आहे. त्यामुळे हा गट शिवसेना मानणारा होता, पण आदरणीय दादांबरोबर आम्ही गेल्याच्या नंतर हा गट आत्ता राष्ट्रवादीला अत्यंत सोपा झालेला आहे. तर सातगाव पठारावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वळसे पाटलांना शिवाजी आढळरावांना सोडवता आला नाही. आता देवीदास दरेकर यांनी या भागातून पाईपलाईन करून तिकडे पाणी नेलेलं आहे. विजेचं कनेक्शन जोडायचं काम चालू आहे. मतदानाच्या आसपास तो विषय मार्गी लागेल. निवडणुकीचा काही संबंध आहे, पण ज्यांनी केलंय त्याला ते श्रेय मिळलं पाहिजे. निश्चितच तुमचा हा प्रश्न अत्यंत चांगला आहे. त्याला साक्षीदार म्हणून प्रथम जागेपासून जो विषय निघालेला आहे त्या जागेपासून मी त्याला साक्षीदार आहे. ही योजनाच मूलतः त्यावेळेस आम्ही देवीदास दरेकरांबरोबर होतो. दादांनी आम्हाला सुचवलं, दादांनी सांगितलं जागा पहा नदीच्या किनारी. आणि मी माझी स्वतःच्या असणाऱ्या गट नंबरमध्ये एक आमचा शेतकरी आहे त्याला जागा देण्यास मी विनंती केली. आणि त्या शेतकऱ्याने 10 गुंठे जागा ही त्यावेळेस योजनेला दिली. तिथून पुढे ही योजना खऱ्या अर्थाने कार्यान्वित झाली. तिथून पुढचे कागदपत्र हे स्वतः दादांनी लांडेवाडीत नाही, लांडेवाडीत तर कागदपत्र केलेत, पण स्वतः दादांनी जागेवर येऊन पाहणी केली ही जागा योग्य आहे का नाही आहे. श्रेय हे दोघांचं आहे. ते जिल्हा परिषद गटनेते हे दादांमुळे झालेले होते, हे त्यांनाही मान्य करावं लागेल. श्रेय हे दोघांचं आहे, आम्ही दोघांचं आहे. त्याबरोबर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचंही आहे असं मी म्हणेल. आज दरेकर असं म्हणतायत मी खासदारांची जी पत्र घेतली ती नॉमिनल घेतली, बाइंडिंग म्हणून, त्याचा काही फरक पडत नव्हता. ही योजना मी राबवलेली आहे. बरोबर आहे. हे जर ते म्हणत असतील तर आमच्याकडेही अजून काही, आता ते आम्हाला ह्या क्षणी बोलायचं नाही, कुणावर टीका करायची नाही. देवीदास दरेकरांनी लहान तोंडी मोठा घास घ्यावा नाही. आदरणीय खासदारांबद्दल त्यांनी काही बोलावं नाही. ही योजना आजही आम्ही सांगतो. देवीदास दरेकर हे गटनेते होते म्हणून त्यांनी त्यांचा गटनेते कोणी केलं? आदरणीय निश्चितच शिवाजीराव आढळराव दादांनी केलं. कारण त्यावेळेस आदरणीय आशाताईंचे त्यांचे जे झाले त्याला साक्षीदार आम्ही आहोत. आशाताई लांडेवाडीला येऊन दादांबरोबर भाजपत गेले. हो, ते भाजपत गेले. याला कारण एकमेव का आदरणीय दादांनी फक्त माझ्या गटातला जिल्हा परिषद सदस्य आहे म्हणून, आणि दादा बोलले मध्यंतरी का ती माझी चूक असेल. जर देवीदास दरेकर दादांबरोबर बोलत असतील तर निश्चितच दादांची झालेली चूक आहे असं आम्हालाही वाटायला लागलेलं आहे. आता देवीदास दरेकर शिवाजी आढळरावांमुळे गटनेते झाले. जिल्हा परिषदेची सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसची. हे वास्तव असताना हे सगळं मीच केलं, माझ्यामुळेच झालं. ठीक आहे, त्यांनी पाठपुरावा केला असेल, कागदपत्र जुळवले असेल, तर तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य मतदारांनी निवडून दिलंय की तुमचं कर्तव्य आहे. ज्यांच्यामुळे गटनेते झालात किमान त्याचं आदर ठेवावा, त्याचं भान असावं. 100% मलाही तेच म्हणायचंय. लोकांना ते दादांवर बोललेलं लोकांनाही आवडलेलं नाही, अगदी सातगाव पठारच्या लोकांना सुद्धा नाही. आजही आम्ही म्हणतो योजनेचा पाठपुरावा तुम्ही केला असेल,
पण तो दादांनी निश्चितच तुमच्या डोक्यावर दादांचा हात होता म्हणून तुम्ही हे सगळ्या गोष्टी केल्या. एवढी मोठी योजना 25 कोटी, जवळजवळ 25 कोटी रुपयाची योजना ही कार्यान्वित झाली, आता चालू आहे काम. आम्हाला जर त्यामध्ये काही खो घालायचा असेल तर जागेपासून आम्ही खो घातला असता, पण दादांनी आम्हाला सांगितलेलं आहे का ही योजना आपल्या सातगाव पठारात आपली लोक आहेत, आपल्या लोकांकरता झालेली ही योजना आपल्याला कार्यान्वित करायची आहे. म्हणून दादांनी 2 ते 3 वेळा स्वतः प्रॉपर येऊन तिथे व्हिजिट दिलेली आहे. आता जागा मालक कोण आहे? जागा मालक महेश दादाभाऊ काळे यांनी जागा त्याचा आणि तुमचं काय संबंध आहे? आम्ही भाऊकी आमची आहे, भाऊके. भाऊकी आहे. माझा गट आणि तो गट एकत्र असल्यामुळे मी स्वतःची जमीन त्यांनी नाही म्हटले नसते तर मी दिलेली असती. त्यांना सांगितलं, ते द्यायला होकार दिला आणि अगदी नदीच्या किनारी त्यांची जमीन असल्यामुळे जमिनीचा व्यवहार झाल्यापासून तर ती योजना आतापर्यंत आम्ही देवीदास दरेकर, आदरणीय शिवदादा यांच्या बरोबर होतो. ही योजना ती जी जागा आहे मोफत दिली का विकत दिली? नाही, ती जागेचा व्यवहार झालेला आहे, मोफत नाही, विकत घेतलेली आहे. विकतचा व्यवहार झाला. पैसे कोणी दिले? पैसे 7 ग्रामपंचायती आहेत. 7 ग्रामपंचायतींनी जे काही त्यांचा वाटा असेल तो काढलेला आहे. देवीदास दरेकरांच्या खिशातून पैसे नाही? नाही. हा 7 ग्रामपंचायतींनी ती जागा एकत्र पैसे काढले आणि ती जागा विकत घेतल्यानंतरच पुढची योजना कार्यान्वित झाली. थोडक्यात शासनाचेच पैसे? हो, शासनाचेच पैसे. 1 रुपया त्यांचा असण्याचा संबंध नाही काहीच. आता देवीदास दरेकर म्हणतात माझ्यामुळे ही योजना पूर्ण होणार आहे. त्या सातगाव पठारावर ते लोकांना पण असं सांगतायत. लोक सुद्धा म्हणतायत आम्हाला पाणी जे मिळणार आहे ते देवीदास दरेकर यांच्यामुळे मिळणार आहे. वळसे पाटील आणि शिवाजी आढळराव यांनी आमच्याकडची जी योजना राबवायची होती, कळमोडी योजना, ती पण राबवली नाही. कदाचित ते आता त्यांना मोठं पद मिळालं जिल्हा प्रमुख म्हणून हे कदाचित बोलत असतील, पण माझ्या मते 100% देवीदास दरेकरांची ही चूक आहे. ते फक्त श्रेय घ्यायचा हा श्रेयवाद आहे. सातगाव पठारच्या लोकांना रामशेठ तोडकर अध्यक्ष आहेत त्या योजनेचे, त्यांनाही माहिती आहे ना का ही योजना कशी आणि काय झालेली, हे सर्व ग्रामपंचायतीला माहीत आहे. योजना शेवटी केंद्र राज्य यांचा विचार करून, यांचा पत्रव्यवहार करूनच ही योजना. देवीदास दरेकरांचं स्वतःचं काय, मला त्यांनी एकदा सांगावं. म्हणजे दादांबद्दल बोलताना मला त्यांच्याबद्दल बिलकुल आता आजच्या क्षणाला तरी बोलायचं नाही, कारण ह्या योजनेचा साक्षीदार मी आहे. अगदी खरेदी ही योजना तर आता जे पोल आता बसवण्याचं काम चाललंय, पाईपलाईन, याचा सर्व साक्षीदार मी स्वतः आहे. त्यामुळे देवदास दरेकरांनी इथून पुढे तरी योजना ज्यांचं श्रेय आहे त्यांना द्यायचं. आम्ही आजही सांगतो श्रेय हे दोघांचं. तुम्ही गटनेते होतात म्हणून तुम्ही हे पत्रव्यवहार केला, आदरणीय दादांनी सांगितलं म्हणून हा पत्रव्यवहार झाला आणि ही योजना पूर्ण करण्याचं काम फक्त दादा यांनी केल्यामुळं आज आम्ही ते जाहीर सातगाव पठारच्या लोकांना मी सांगतो की ही योजना दादांमुळे निश्चितच पूर्ण झालेली आहे. देवीदास दरेकर एक चांगला कार्यकर्ता आहे, लोकांमध्ये मिसळणार आहे, प्रश्न सोडवणार आहे, पण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख झाल्यापासून कुठेतरी त्यांना गचीबाधा किंवा मी असं काही दिसतं? 100% दिसतं. आज घोडेगावात विशिष्ट समाजाला बोलणं, काळ्यांना बोलणं, काळे म्हणून आम्हाला डिवचणं, तू तुझ्या पद्धतीने ज्या पद्धतीने काम करताय, तुम्ही त्या पक्षाचं काम करताय, जिल्हा प्रमुख म्हणून निश्चितच, पण सर्वांनाच नाव ठेवून बोलणं हेच चुकीचं आहे. आम्हाला ते आवडलेलं नाही. आणि सर्वात जास्त म्हणजे त्यांनी दादांवरती ती टीका नको, कारण दादांनी टीका नाही केलेली, अजूनही दादांनी टीका करत नाही, करणार बी नाही, पण यांनी दादांचं नाव घेऊन टीका करायला नको होती, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. आता मला सांगा, तुमचं भीमाशंकरचं जे मंदिर आहे महादेवाचं, एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये, अगदी जगात पण त्याची ख्याती आहे. आता मध्यंतरी देवीदास दरेकर यांनी एका पुजाऱ्याला मारलं, तुमच्या लोकांनी त्याचा इश्यू केला. तिथले काही लोक म्हणतात ते पुजाऱ्यांना मारलं ते योग्य झालं, ते जास्त मस्ती करत होते. हा प्रकार झालेला आहे. त्यांनी ज्यावेळेस प्रकार हा केला आम्हालाही समजलेला आहे, पण पुजाऱ्याला मंदिरात मारणं हे चुकी, याचं समर्थन नाही कोणी करणार. तुम्ही जिल्हा प्रमुख आहात म्हणूनच त्यावेळेसची ती बाईट तुमचं ते दाबलं गेलेलं आहे, पण नंतर ते उघडकीस आल्यानंतर सुद्धा एकमेकाची त्यांनी पुजाऱ्यांची माफी मागून हा प्रकरण मिटलेला आहे, पण ते योग्य नाही. ते दरेकर असं म्हणतात की पुजाऱ्यांनी त्या ट्रस्टच्या अध्यक्षांनी माफी मागितली आणि तो विषय थांबला. आता त्यानंतर त्यांची परत एकदा ही जो व्हायरल झाल्याच्या नंतर एकमेकाची मिटिंग झालेली आहे, कदाचित त्यांनी माफी मागितली असेल, यांनी नसेल. दरेकरांचं हे वागणं, कायदा हातात घेणं कितपत योग्य, हे कुणालाच आवडणार नाही. मला तेच सांगायचं आहे का आपण जिल्हा परिषदेचे गटनेते म्हणून होते, आता कदाचित नसणार, पण आता जिल्हा प्रमुख म्हणून आहात. जिल्हा प्रमुख म्हणून हे करणं योग्य नाही. त्या ठिकाणचे जे पुजारी आहेत त्यांची पण भाविकांची मुजोरी
याचं तुम्ही समर्थन करणार? नाही, मुजोरी नाही. त्या तिथल्या बाबतीत त्यांच्या कंप्लेंट्स आहेत. देवदास दरेकरलाही काही लोकांनी त्याचं समर्थन केलेलं आहे, का केलं ते योग्य केलं. त्या पुजाऱ्यांची जर मुजोरी असेल तर हे रोखायचं काम तालुक्याचे आमदार म्हणून वळसे पाटलांचं आहे. त्यांनी याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. किंवा असं काही जर तिथे कोणाची मक्तेदारी किंवा हुकुमशाही चालू असेल तर हे मंदिर सरकारकडे जमा केलं पाहिजे. निश्चितच इथून पुढे ह्या तालुक्याचे आमदार असतील, खेड तालुक्याचे आमदार असतील, ह्या दोन्ही आमदारांनी लक्ष घालून तिथे जे भाविक जातात त्यांना चांगल्या सुलभ पद्धतीने दर्शन कसं होईल हे आम्हाला वाटणार आहे. आणि ते त्यांनी दोन्ही आमदारांनी लक्ष घालावा अशी आम्ही ग्रामस्थ म्हणून मागणी करतो. आता तुमच्या घोडेगावमध्ये पंचायत समितीचे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत ते बीडी अण्णा काळे यांचे नातू आहेत. तर बीडी अण्णा काळे, वळसे पाटील यांचे संबंध खूप चांगले राहिलेले आहेत. एक घरातला माणूस असं असताना बीडी अण्णाच्या नातवाला तुम्ही उमेदवारी दिली नाही. नाही, असं उमेदवारी मागितली नाही किंवा मागितली असेल तर तो अधिकार सर्व आमदार साहेबांचा आहे. नाही, मला मान्य अधिकार, पण तुमचा एक जवळचा कार्यकर्ता शिवसेनेमध्ये गेला, याचं काही दुःख शल्य? दुःख हे राहणारच 100%. फटका बसेल. राष्ट्रवादीचा चांगला कार्यकर्ता तिकडे जातोय आणि तिकडे जाऊन उमेदवारी घेऊन उमेदवारी हे करतो, ते निश्चितच राष्ट्रवादी पक्षाला त्याचं हे आहेच आहे. पण घोडेगाव गणामध्ये निश्चितच असा काही फटका मोठा बसणार नाही. आता मला सांगा, सातगाव पठारावर जे आता पाणी जाणार आहे त्याचं श्रेय देवीदास दरेकर घेत आहेत. ते लोकांना समजून सांगतायत. लोक सुद्धा तिथे असं म्हणतात की पाणी आमच्याकडं देवीदास दरेकर यांच्यामुळे आलं, आम्ही त्यांनाच मतदान करणार. तुम्ही त्या सातगाव पठाराच्या जनतेला, शेतकऱ्यांना, महिलांना काय आवाहन कराल? जे खरं आहे ते खरं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी तुम्हाला वारंवार मी तेच सांगितलेलं आहे का त्या योजनेमध्ये दादांनी आम्हाला आदेश दिल्यानंतर देवदास दरेकरांबरोबर आम्ही काम केलेलं आहे. प्रत्येक कागद गोळा करण्याचं काम असो, कुणी इथं पाईपलाईन आडो किंवा MSCBचे पोल इथं प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन तो मार्ग काढलेला आहे. केवळ आणि केवळ सातगाव पठारच्या लोकांकरता, त्या लोकांना, ती आमचीच लोक आहेत, त्यांना पाणी मिळावं म्हणून. पण याचा अर्थ कुणीही त्या योजनेचं राजकारण करू नये अशी मी कळकळीची विनंती सातगाव पठारच्या लोकांना करतो. कारण ह्या कामाचं श्रेय मी आजही सांगतो आदरणीय शिवाजीराव आढळराव यांनाच आहे. त्यानंतर देवीदास दरेकर यांनी निश्चित पाठपुरावा केला आहे, हे नाकारत नाही आम्ही. रामशेठ तोडकर असतील, अध्यक्ष आहेत पाणीपुरवठा योजनेचे, त्यांना ही सगळ्या योजना माहिती आहे. माझं तेच आव्हान मी त्या लोकांना करणार आहे की तुम्ही जे खरं आहे त्याच्या पाठीशी राहा. दरेकर यांनी त्याचं एकट्याने श्रेय घेऊ नये. हो, मला निश्चितच ते सांगायचं, एकट्याने श्रेय घ्यावाच नाही. कारण आम्ही पायातले दगड आम्ही आहोत, शिवसैनिक म्हणून आम्ही त्यावेळेस आम्ही तुमच्या बरोबर होतो. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करणार आहे, बोलताना तुम्ही फक्त दादांवर टीका करू नका, एवढंच मला त्या निमित्ताने सांगायचं आहे. आणि दुसरा विषय राहिला, तुम्ही जसा ह्या शिवसेना ह्या उमेदवारांचा हे काढला, तसेच आदरणीय कैलास बुवा जवळजवळ 35 ते 40 वर्ष झोकून देऊन राजकारण करतात. पंचायत समितीच्यासाठी अगदी निस्वार्थी राजकारण त्यांचं आहे. त्यांनी ते केलेलं आहे. जवळजवळ 30 ते 35 वर्ष 3 टर्म ते निवडून आलेले आहेत आणि ते चांगल्या मताने निवडून आलेले आहेत. अगदी शिवसेनेत असताना सुद्धा चांगल्या मताने निवडून आलेले आहेत. आणि आता दादांचं पाठबळ त्यांना आहे. आम्ही सर्व बरोबर आहोत. त्यामुळे निश्चितच आम्हाला ह्या गटामध्ये 3ही जागा निवडून येण्यास कुठलीच हे वाटत नाही, भीती वाटत नाही आम्हाला. आता जिल्ह्यामध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेच्या निवडणूक एकत्र आल्यात. मात्र आंबेगावमध्ये जी पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे ते शिवसेनेसोबत गेले, म्हणजे 2 शिवसेना आणि त्यांची ते तुतारी. हे कशाचं गणित, कशाचं द्योतक? याचं फक्त विकासाला विरोध, मी एवढंच म्हणेल. कारण आदरणीय आमदार साहेब यांनी केलेला विकास हा यांना पाहत नाही का काय, मला याच्याबद्दल काय बोलायचं नाही. पण जर एकत्र आलेत तर कदाचित मला वाटतं हे कुठेतरी विकासाला खो घालतात असं मी म्हणेन. ते असं पण म्हणतायत की बाबा सगळ्या उमेदवारी यांच्याच घरामध्ये, यांच्याच माणसांना. आता पारगावमध्ये वळसे पाटलांच्या पुतण्याला उमेदवारी दिली तर ती अरुण गिरेंना दिली असती तर जास्त सोयीचं झालं असतं. आणि मी आयुष्यात वळसे पाटलांच्या दारात जाणार नाही अशी ते भूमिका मांडतायत. अरुण गिरे माझे तर वर्गमित्र आहेत. पण अरुण गिरे हे निश्चितच उमेदवार म्हणून होते. पण ते आदरणीय वळसे पाटील, आदरणीय शिवाजीराव आढळराव यांच्याबरोबर त्यांच्या मिटिंगाही झाल्या होत्या. आता त्या मिटिंगात काय झाल्या, कोण कोणाला कसा शब्द दिला हे मी त्या मतदारसंघातलं काही सांगू शकत नाही. पण निश्चितच आदरणीय बंटी पाटील सुद्धा समाजामध्ये काम करतात. जे काम करेल त्याला उमेदवारी पाहिजे. अरुण भाऊ बी काम करतात,
तो प्रश्न नाही, पण हे कुठेतरी थांबलं असतं तर ते मिटलं असतं असं मला वाटतं. देवीदास दरेकर ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करतात, आमदार वळसे पाटलांना ट्रोल करतात, टीका करतायत, त्याचबरोबर देवदत्त निकम सुद्धा अगदी खालच्या पातळीवर टीका करतात. आता निवडणूक जिल्हा परिषदेची आणि ते शरद बँकेत भ्रष्टाचार झाला, लोकांना कामं लावतो अशी पत्र दिली. हे काय चाललंय? काय तालुक्याचा संस्कार संस्कृती कुठेतरी बिघडवण्याचा प्रयत्न होतो? निश्चितच मी तेच बोललो, कुठेतरी विकासाला खो घालण्याचा प्रयत्न होत आहे. दोन्ही अरुणराव गिरे असतील, देवदत्त निकम असतील, हे मोठे नेते आहेत. आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता हा निश्चितच दादांच्या कुशीत तयार झालेला आहोत आम्ही. आणि आम्ही फक्त काम सांगतो, काम केलेलं काम दाखवतो. बाकी टीका वगैरे करावा नाही अशी मी म्हणजे कुणाहीच कुणावर एकमेकावरती टीका करावं नाही. राजकारण असतं. निवडणूक आज आहेत, उद्या नसणार, उद्या असणार आहेत, आज नसणार, उद्या असणार आहेत. तर प्रत्येकाने त्याचं भान ठेवावं. आता अरुण गिरे सुरुवातीला वळसे पाटलांसोबत राहिले, पदं घेतली, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले, पक्षाची धुरा त्यांनी तालुक्यामध्ये युवकची सांभाळली, नंतर ते शिवसेनेमध्ये गेले, नंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि आता पुन्हा शिवसेनेमध्ये गेले. एक वर्गमित्र म्हणून काय सल्ला द्याल, कसं पाहता? काय नाही, अरुण काम करत असतो. तो सतत काही ना काही काम करत असतो. आता त्याच्यावर आरोप होतात, तो भाग वेगळा आहे. पण वर्गमित्र म्हणून निश्चितच तो आता जिथे आहे तिथे त्याने काम चांगलं करावं. दुसरं बाकी शिवसेनेत थांबतील का? तो आता नंतरचा तो प्रश्न आहे. आता त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. त्याचं उत्तर निश्चित अरुण देईल. तर तुम्ही आंबेगावचे किंवा प्रामुख्याने गोडेगाव परिसरातले का राजकीय जाणकार पण आहेत. देवदत्त निकम यांचा सध्या जो प्रवास दिसतोय तो त्यांची वाटचाल शिवसेनेकडे सुरू असताना दिसतंय. त्यांची पावलं शिवसेनेकडे चाललेली दिसत आहेत. शिवसेनेमध्ये विधानसभेला अनेक चेहरे पुढे आहेत. देवीदास दरेकर आहे, सुरेश भोर आहे, नंतर ते रमेश काय त्यांचं नाव रमेश येवले आहेत. मग आता देवदत्त निकम जर शिवसेनेमध्ये आले तर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे ते उमेदवार असू शकतात? साहेब, हा प्रश्न मी का देऊ शकत नाही त्याचं कारण उत्तर देऊ शकत नाही. तुमचा जो प्रश्न आहे त्याचं कारण आदरणीय आमचे शिवाजीराव आढळराव सांगतील. तो आमचा उमेदवार असेल. त्यांच्या उमेदवाराबाबत मी कसा नाही, मी ते म्हणत नाही. माझा मुद्दा समजून घ्या. देवदत्त निकम यांची सध्या जी चाल चालू आहे किंवा प्रवास जो सुरू आहे तो शिवसेनेच्या दिशेने सुरू आहे. म्हणजे भविष्य काळामधली गुंतवणूक की आपल्याला पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा अनुभव आहे, मग शिवसेनेत जायचं आणि उमेदवारी घ्यायची, असं काही असू शकतं? आता तसंच चालू आहे. हे जे पक्ष एकत्र केलेले आहेत, 3 पक्ष एकत्र केलेले आहेत, उबाटा असेल, शिवसेना धनुष्यबाण असेल आणि त्यांचं स्वतःचं, तर हे कारण तेच आहे का हे आता एकत्रीकरण करून नंतर शिवसेनेत जायचं. आता मला सांगा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत जायचं नाही असा फतवा आहे. असं असतानाही मात्र आंबेगाव तालुक्यामध्ये 2 शिवसेना, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहे. काय निष्ठावंत शिवसैनिक हे अशा त्रिकुटाला स्वीकारेल? निश्चितच नाही स्वीकारणार, कारण त्यांना आवडलंच नाही. आता उबाटाचे मी बाईट वाचतो, ऐकतो, अत्यंत कडवट शिवसैनिक कसाच ते कळतं. अत्यंत कडवट अशा प्रतिक्रिया आहेत. त्यांना ते मान्य होणार नाही आणि ते मान्य करणार देखील नाही. ते आता कुठं सक्रिय दिसत नाहीत. उबाटावाले जास्त सक्रिय दिसत नाहीत. म्हणजे मी माझ्या गटातल्या आणि गणातलं सांगत आहे. तर तुमचं घोडेगाव शहर मोठं आहे, काय मतदारांचा कल कसा राहील? सुवर्णा काय त्यांचं नाव सुवर्ण दरेकर की आपल्या या मंगलताई हुले? निश्चितच मंगलताई हुले. घोडेगावमध्ये चांगलं मतदान मंगलताई हुले, आदरणीय कैलासभाऊ काळे यांना होईल. आपल्यासोबत होते एक तुकारामजी काळे. या घोडेगाव पेठ गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल असा त्यांचा दावा आहे. हा गट शिवाजीराव आढळराव यांना मानणारा राहिलेला आहे. शिवाजी आढळराव पूर्वी शिवसेनेत होते, परंतु ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दादांची ताकद एक झाल्यामुळे या ठिकाणी मंगलताई हुले विजयी होतील असा ते दावा करतायत. त्याचबरोबर सातगाव पठारावर जे म्हणजे वरती आदिवासी भागाचे पाणी नेलेलं आहे पठार भागावर, ते पाणी नेण्याचं श्रेय एकट्या देवीदास दरेकर यांचं नाही. त्यांना गटनेते शिवाजीराव आढळराव यांनी केलं आणि सगळ्यांचे मिळून एकत्रित प्रयत्न चालू आहेत. देवीदास दरेकर यांनी एकतर्फी याचं श्रेय घेऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. मतदारांनो, दूध का दूध, पाणी का पाणी, तुम्हाला माहिती आहे नेमकी कोणी केलंय, कोणी काय करतंय. आणि वळसे पाटलांचाही त्या
विभागामध्ये खासदार शिवाजीराव आढळराव यांचं त्या विभागामध्ये योगदान देखील आहे. योग्य ते निर्णय घ्या. कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका. कोणाच्या दादागिरीला दहशतीला न घाबरता निरपेक्षपणे मतदानाला बाहेर पडा. अधिकाधिक मतदान करून शासनाला, निवडणूक आयोगाला सहकार्य करा. निवडणुकीच्या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा आणि प्रशासनाला साथ द्या. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, गोडेगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.